मीरा भाईंदरमध्ये राज ठाकरेंची तोफ धडाडणार. मराठीच्या मुद्द्यावरनं राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष. मनसैनिकांकडनं जोरदार तयारी. ज्या वेळेला ती निवडणूक जाहीर होईल त्यावेळेला आम्ही चर्चा करू शकतो. राज ठाकरेंसोबतच्या युतीबद्दल उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया. मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी ठाकरेंचं वक्तव्य. गुरुवारी झालेल्या राड्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नाराजी. टीका फक्त पडळकर आणि आव्हाडांवरती नाही तर सर्व आमदारांवर होतीये, मुख्यमंत्र्यांनी सुनावलं. विधिमंडळ परिसरात अधिवेशन काळात केवळ सदस्य, आमदारांचे स्वीय सहाय्यक आणि अधिकाऱ्यांनाच प्रवेश. विधान भवनातील राडा प्रकरणानंतर विधानसभा अध्यक्षांची घोषणा. विधान भवनातल्या हाणामारी प्रकरणी नितीन देशमुख आणि सर्जेराव टकलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी. दोनही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती. आमदार जितेंद्र आव्हाडांवरती मरीन लाईन्स पोलिसात गुन्ह्याची नोंद. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा. कार्यकर्ता देशमुखला अटक केल्यानंतर आव्हाडांनी केलं होतं आंदोलन. मुस्लिम आणि आयसिसमध्ये जितका फरक तोच डावे आणि कडवे डावे यांच्यातला आहे. जनसुरक्षा विधेयक डाव्यांच्या विरोधात नाही, मुख्यमंत्र्यांकडनं स्पष्ट. हनी ट्रॅप प्रकरणी तपास यंत्रणा नाशिकमध्ये. नाशिकमधील वरिष्ठ महसूल अधिकारी अडकल्याची चर्चा. एका हॉटेल व्यावसायिकाचीही चौकशी सुरू असल्याची माहिती. नाना पटोलेंनी बॉम्ब आणला पण आमच्यापर्यंत पोहोचलाच नाही. कुठल्याही आजी माजी मंत्र्याची हनी ट्रॅप प्रकरणात तक्रार नाही. ना हनी आहे ना ट्रॅप आहे. देवेंद्र फडणवीसांचा नाना पटोलेंना टोला. महादेव मुंडेंची हत्या वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं. महादेव मुंडेंचा मासाचा तुकडा 8 दिवस घेऊन आरोपी फिरत होते. कराडचा जुना सहकारी बाळा बांगरचा खळबळजनक आरोप. छत्तीसगडच्या अबुजमाडच्या जंगलात सुरक्षा दलाची मोठी कारवाई. 6 माओवाद्यांना ठार करण्यात यश. 2 दिवसांपासून सुरू होतं सुरक्षा दलाचं ऑपरेशन.